अध्याय 46 उद्धवाची व्रजयात्रा. नंद महाराज हे श्रीकृष्ण बलरामाविनाच वृंदावनात परतले. त्यांच्यासोबत केवळ गोप आणि गोपांची मुलेच होती. ते दृश्य माता यशोदा, राधाराणी, गोपगोपिकांसहित सर्वच व्रजवासी जनांना अतिशय कष्टदायक होते. अनेक भगवत भक्तजनांनी श्रीकृष्णांच्या वृंदावनातील अनुपस्थितीशी संवादी तडजोड करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकारी मतानुसार मूळ पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून एक पाऊलही कधी बाहेर जात नाहीत. ते सदैव वृंदावनात असतात. तसेच काही अधिकारी भक्त स्पष्टीकरण देतात की श्रीकृष्ण वृंदावनात वस्तुतः उपस्थित नव्हतेच. ते आपल्या वचनाप्रमाणे नंद महाराजांसमवेत परत आले होते. अक्रूराच्या रथावर बसून श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेला निघाले तेव्हा गोपींनी त्यांचा मार्ग अडवून धरला होता आणि त्यावेळी त्यांनी गोपींना वचन दिले होते की मथुरेतील कार्य संपन्न होताच ते वृंदावनाला येतील. आपल्या अनुपस्थितीत कोणी दुःख करू नये असे सांगून श्रीकृष्णांनी त्यांचे सांत्वन केले होते. तथापि ते नंद महाराजांसमवेत येऊ शकले नाहीत. यावरून असे दिसते की एकतर ते गोपींशी कपटाने वागले अथवा त्यांनी आपले वचन मोडले. अधिकारी आचार्यांनी निर्णय केला की श्रीकृष्ण कपटी आणि वचन मोडणारेही नव्हते. श्रीकृष्ण त्यांच्या मूळ रूपात नंद महाराजांसमवेत परत आले आणि आपल्या भावरूपात गोपी आणि यशोदा माता यांच्या समवेत वृंदावनात राहिले. श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत जे राहिले ते त्यांच्या मूळ रूपात नसून त्यांच्या वसुदेव व संकर्षण या रूपात राहिले. मूळ श्रीकृष्ण बलराम आपल्या भावरूपाने वृंदावनात होते, तर मथुरेत ते प्राभव आणि वैभव प्रकाश रूपाने उपस्थित होते. हा निर्णय श्रीकृष्णांच्या भक्तांचा निर्दोष निर्णय आहे. तथापि बाह्यदृष्टीने ते वृंदावनात अनुपस्थित होते. पण म्हणूनच नंद महाराज जेव्हा वृंदावनाकडे निघाले होते तेव्हा त्यांच्यात आणि गोपबालकात त्यांनी श्रीकृष्णांपासून दूर वृंदावनात जीवन धारण कसे करावे याविषयी चर्चा झाली होती आणि त्यांची ती चर्चा परस्पर सहमतीच्या निर्णयावर पोचली होती. आता वसुदेव आणि देवकी यांची श्रीकृष्ण बलरामांना मथुरेतच ठेवून घेण्याची इच्छा होती, कारण कंस आता मरण पावला होता. कंस जिवंत असताना श्रीकृष्ण बलरामांना नंद महाराजांच्या संरक्षणाखाली वृंदावनात ठेवण्यात आले होते आणि स्वाभाविकपणे आता कृष्ण बलरामांनी मथुरेतच आपल्याजवळ राहावे असे मातापित्यांना वाटत होते, कारण त्यांचे शुद्धीकरण संस्कार यज्ञोपवीत संस्कार करणे आवश्यक होते. तसेच मातापित्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. ते त्यांचे उत्तरदायित्व होते. लक्षात घेण्यासारखे दुसरे कारण असे होते की कंसाचे मथुरेबाहेरील मित्र मथुरेवर आक्रमण करण्याची योजना आखीत होते. करिता देखील श्रीकृष्णांची उपस्थिती मथुरेत आवश्यक होते. श्रीकृष्णांनाही दंतवक्र, जरासंध अशा शत्रूंकडून वृंदावनाला काही त्रास होऊ नये असे वाटत होते. जर श्रीकृष्ण वृंदावनाला गेले तर असे शत्रू मथुरेवरच चढाई करतील, असेच नव्हे तर वृंदावनावरही चालून येतील आणि सुखाने राहणारे व्रजवासी संकटात पडतील. असा विचार करून श्रीकृष्णांनी मथुरेतच राहण्याचा बेत केला आणि नंद महाराज गोपबालकांसमवेत वृंदावनाला परत गेले. व्रजवासी जनांना जरी श्रीकृष्णाचा विरह जाणवत होता तरी परिणामी त्यांच्यात जो भावोद्रेक झाला त्यामुळे लीलास्मरण होऊन श्रीकृष्ण सदैव आपल्याच संगतीत असल्याचा त्यांनी अनुभव घेतला. श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुरेला गेल्यापासून माता यशोदा, नंद महाराज, श्रीमती राधाराणी, गोपिका, गोपबालक असे सर्व व्रजवासी पावलोपावली त्यांचेच स्मरण करीत होते. ते सदैव विचार करीत येथे श्यामसुंदर असा खेळत असे, तेथे श्यामसुंदर बासरी वाजवित असे, श्रीकृष्ण आमच्यासोबत असे विनोद करीत, आम्हाला असे आलिंगन करीत, हेच लीलास्मरण होय. हीच थोर भगवत भक्तांनी निर्धारित केलेली श्रीकृष्णाच्या सहवासाची प्रक्रिया होय. स्वतः भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील जगन्नाथपुरीत निवास करीत असताना श्रीकृष्णांच्या अशा लीलास्मरणातून त्यांच्या संगतीचे सुख घेतले. भक्तियोगाच्या आणि भावस्थितीच्या उन्नत स्तरावरील भगवत भक्त श्रीकृष्णांच्या लीलाचे सदैव स्मरण करून श्रीकृष्णांच्या सानिध्यात राहतात. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी आपल्याला कृष्णलीलांनी ओथंबलेले कृष्ण भावनामृत नामक दिव्य वाङ्मय प्रदान केले आहे. उत्तम स्तरावरील भक्तजन असे वाङ्मय वाचून श्रीकृष्णांच्या चिंतनात मग्न राहू शकतात. श्रीकृष्ण लीलेचे कोणतेही पुस्तक, अगदी हे कृष्ण पुस्तक किंवा चैतन्य कृष्णामृत, श्रीकृष्णांचा विरह जाणवणाऱ्या भगवत भक्तांना वस्तुतः समाधानाचे स्थान आहे. श्रीकृष्ण बलराम वृंदावनाला परत आले नाहीत याबाबत असे समाधान केले जाऊ शकते. श्रीकृष्ण बलरामांनी वृंदावनाला परत येण्याचे आपले वचन मोडले नाही अथवा ते वृंदावनात अनुपस्थितीत होते असेही नाही, परंतु त्यांची उपस्थिती मथुरेत आवश्यक होती. मध्यंतरी श्रीकृष्णाचा चुलत भाऊ उद्धव हा द्वारकेहून त्यांना भेटण्यासाठीही आला. तो वसुदेवांच्या बंधूंचा पुत्र होता. त्याचे वय श्रीकृष्णासमानच होते. त्याची शरीर लक्षणे अगदी श्रीकृष्णांसारखीच होती. गुरूंच्या आश्रमातून श्रीकृष्ण मथुरेला परत आले तेव्हा उद्धवाला भेटून त्यांना अधिक आनंद झाला. उद्धव त्यांचा जिवलग मित्र होता. श्रीकृष्णांनी वृंदावनवासी जनांच्या तीव्र विरहवेदनांचे सांत्वन करण्याकरिता उद्धवाकडे संदेश देऊन त्याला वृंदावनाला पाठविण्याचा निर्णय घेतला. भगवद्गीतेत म्हटले आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहम. श्रीकृष्ण प्रत्येक कृतीला प्रतिसाद देतात. ते आपल्या भक्तांच्या सेवेतील उन्नतीनुसार त्याला प्रतिसाद देतात. गोपी अहोरात्र श्रीकृष्णाचे विरहातून चिंतन करीत होत्या. श्रीकृष्ण देखील नंद महाराज, यशोदा माता, गोपी आणि अन्य व्रजजनांचा सदैव विचार करीत होते. श्रीकृष्ण जरी त्यांच्यापासून दूर होते तरी ते आपल्या विरहाने किती कष्टी झाले आहेत याची त्यांना जाणीव होती आणि म्हणूनच त्यांच्या सांत्वनासाठी उद्धवाकडे संदेश देऊन त्याला वृंदावनाला पाठविण्याची
त्यांना इच्छा झाली. जवळजवळ श्रीकृष्णासमान असणारा उद्धव ऋषणी कुळातील एक अतिशय श्रेष्ठ युवक होता. तो श्रीकृष्णांचा जिवलग मित्र होता. स्वर्गीय लोकांचे पुरोहित आणि गुरु अशा बृहस्पतींचा प्रत्यक्ष शिष्य असल्यामुळे तो फार बुद्धिमान आणि निर्णय घेण्यात कुशाग्र होता. तो अतिशय श्रेष्ठ विद्वान होता. उद्धव श्रीकृष्णांचा अतिशय जिवलग मित्र असल्यामुळे केवळ वृंदावनवासींच्या सर्वोत्तम भावभक्तीचा अभ्यास करण्यासाठी त्याला वृंदावनात पाठविण्याची श्रीकृष्णांची इच्छा होती. जरी कोणी भौतिक शिक्षणात अतिशय पात्रता संपन्न असेल, अगदी बृहस्पतीचा विद्यार्थी जरी असेल, तरी त्याला वृंदावनाच्या गोपींपासून आणि इतर व्रजवासींपासून श्रीकृष्णांवर सर्वश्रेष्ठ प्रेम कसे करावे ते शिकावे लागेल. वृंदावनवासी जनांचे सांत्वन करण्याकरिता श्रीकृष्ण उद्धवाला संदेश घेऊन त्यांच्याकडे पाठवित होते. ती त्यांची उद्धवावर एक विशेष कृपा होती. श्रीकृष्णांचे एक नाव हरी आहे. याचा अर्थ शरणागत जनांचे दुःख हरण करणारा. भगवान श्री चैतन्य प्रतिपादन करतात की गोपिकांनी व्यवहात केलेल्या प्रेमभक्तीसारखी उन्नत भावभक्ती भगवत भक्ती एकमेकद्वितीय स्वरूपाची आहे. श्रीकृष्णांना गोपींच्या अवस्थेबद्दल अतिशय चिंता लागली होती. श्रीकृष्णाने उद्धवाशी वार्तालाप करून अतिशय सौजन्याने त्याला वृंदावनात जाण्याची विनंती केली. ते उद्धवाचा हात धरून त्याला म्हणाले, प्रिय सौम्य उद्धव, तू वृंदावनाला जा आणि माझ्या मातापित्यांचे नंद महाराज आणि यशोदा माता यांचे तसेच गोपींचे सांत्वन करण्याचा प्रयत्न कर. दारुण दुःख नाही व्हावे याप्रमाणे ते व्यथित झाले आहे. जा आणि त्यांना संदेश दे. आशा आहे त्यांची व्यथा अंशतः दूर होईल. गोपी सदैव माझ्याच चिंतनात मग्न आहेत. त्यांची देह, इच्छा, जीवन, प्राण मलाच समर्पण केले आहे. मी गोपींकरिता चिंतातूर आहे असेच नाही, तर जो कोणी माझ्याकरिता लौकिक समाज, मैत्री, प्रेम, सुख यांचा त्याग करतो त्यांची देखील मी काळजी वाहतो. अशा भक्तांचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे. गोपी तर मला परमप्रिय आहे. त्यांच्या माझ्याविषयीच्या चिंतनाचा मार्ग असा अलौकिक आहे की माझ्या विरह दुःखाने व्याकुळ होऊन त्या अगदीच मृतप्राय झाल्या आहे. मी लवकर परत वृंदावनात येणार आहे असा विचार करीतच त्या आपले जीवन धारण करीत आहे. श्रीकृष्णाची विनंती ऐकून उद्धवाने रथ सज्ज केला आणि तो व्रजवासी जनांकरिता संदेश देऊन गोकुळाला निघाला. सूर्यास्तांच्या समयाला उद्धव वृंदावनात पोचला. त्यावेळी गायी वनातून घरी निघाल्या होत्या. उद्धव आणि त्यांचा रथ गोकुळांनी उडालेल्या धुळीने भरून गेला होता. उद्धव तेथील अलौकिक दृश्य पाहत होता. सांड संयोगाकरिता गायी मागे धावत होते. दुधाने भरलेल्या कासांनी भारावलेल्या गायी आपल्या वासरांना दूध भरविण्यासाठी त्यांच्या मागून धावत होत्या. संपूर्ण व्रजभूमी श्वेत रंगाच्या गायींनी आणि वासरांनी भरलेली होती. जिकडे पाहावे तिकडे गायी वासरे इकडून तिकडे धावत होती. घराघरातून धार काढण्याचा ध्वनी ऐकू येत होता. सर्वत्र श्रीकृष्ण आणि बलरामांच्या लीलांचे गायन होते. गोकुळातील सर्व घरे सूर्यपूजेसाठी, अग्निपूजेसाठी तसेच अतिथी गोब्राह्मणांच्या सत्कार स्वागतासाठी सजविलेली होती. घरातून दीप लावलेले होते, धूप जळत होते आणि अशा रीतीने सर्व घरातून पवित्र वातावरण होते. वृंदावनात सर्वत्र फुलांनी भरलेली तसेच मधमाशांच्या गुंजारवाने आणि पक्ष्यांच्या गायनाने भरलेली उपवने होती. तेथील सरोवरे देखील कमळांनी आणि बदक, हंस अशा जडपक्ष्यांनी परिपूर्ण होती. उद्धव नंद महाराजांच्या सदनात गेला तेव्हा त्यांचा वसुदेवांचा प्रतिनिधी म्हणून सत्कार झाला. नंद महाराजांनी त्याला एक उत्तम आसन दिले आणि त्याच्याजवळ बसून त्यांनी श्रीकृष्ण, बलराम तसेच मथुरेतील इतर कुटुंबियांविषयी क्षेमकुशल विचारले. त्यांना समजले की उद्धव हा श्रीकृष्णांचा अतिशय जवळचा मित्र आहे. त्याने निश्चितच चांगलाच निरोप आणला असावा. ते उद्धवाला म्हणाले, प्रिय उद्धव, माझे मित्र वसुदेव आता सुखी आहेत ना? आता तर त्यांची कंसाच्या कारागारातून सुटका झाली आहे. आता ते आपले मित्रबांधव आणि आपल्या मुलांसमवेत श्रीकृष्ण बलरामांसमवेत राहत आहे आणि ते निश्चित सुखीच असावेत. मला त्यांचे कुशल सांग. अतिशय पापी असुर कंस मारला गेला याचा आम्हाला फारच आनंद होतो आहे. तो नेहमीच आपल्या नातेवाईकांना, यादवांचा द्वेष करीत असे. आता तो आपल्याच पापकर्मामुळे भावांसहित विनष्ट झाला आहे. आता कृष्णाला त्याच्या आईची, वडिलांची, मित्राची, वृंदावनातील जोडीदारांची आठवण होते की काय ते मला कळू दे. त्याला त्याच्या गायींचे आणि त्याच्या गोपींचे, त्यांच्या गोवर्धनाचे, वृंदावनातील त्याच्या कुरणांचे स्मरण करणे आवडते काय की तो हे सर्व विसरला? तो परत त्याच्या मित्राकडे आणि नातेवाईकांकडे येण्याची काही इच्छा आहे काय? आलाच तर आम्हाला त्याच्या कमळ फुलासारखे नेत्र आणि उन्नत नासिका असलेल्या मधुर मुखाचे परत दर्शन होईल. त्याने आम्हाला वनव्यातून, यमुनेतील कालियापासून, मोठमोठ्या राक्षसांपासून कसे वाचविले याचे आम्हाला सदैव स्मरण होत आहे. मोठमोठ्या संकटातून त्याने आमचे संरक्षण केले. त्याचे आमच्यावर किती उपकार आहेत. केवळ या गोष्टीचा आम्ही विचार करीत असतो. उद्धवा, आम्ही कृष्णाच्या सुंदर मुखकमळाचे, सुंदर नेत्रांचे आणि वृंदावनातील त्याच्या लीलामय कृत्यांचे स्मरण करतो तेव्हा आम्हाला स्वतःचा विसर पडतो आणि आमची कर्तव्ये तेथेच थांबतात. तो कसा स्मित करी आणि आमच्यावर कसा प्रेमळ दृष्टिपात करी याचेच आम्हाला सारखे स्मरण होते आहे. आम्ही यमुनाकाठी जातो आणि वृंदावनातील सरोवरांसाठी जातो किंवा गोवर्धनाच्या परिसरात जातो अथवा कुरणातून जातो तेव्हा कृष्णाच्या चरणांचे ठसे अजूनही तेथील भूमीवर आम्हाला आटलेले दिसतात. तेथील त्यांच्या क्रीडांचे आम्हाला स्मरण होते.
कारण त्या ठिकाणी तो नेहमीच जात असे. त्याचा आमच्या मनात आविर्भाव होतो तेव्हा आम्ही तत्काळ त्याच्या विचारात निमग्न होऊन जातो. म्हणूनच आम्ही विचार करतो की कृष्ण बलराम हे कदाचित स्वर्गातील प्रमुख देवही असतील आणि या भूलोकातील विशिष्ट कार्य संपन्न करण्यासाठी आमच्यासमोर सामान्य मुलांप्रमाणे प्रकट झाले असतील. कृष्णाची कुंडली काढताना गर्गमुनीने तसे भविष्य वर्तविले होते. कृष्ण थोर व्यक्तित्व नसते तर त्यांना कंसांना ठार कसे मारले असते. कंसाला तर 10,000 हत्तींचे बळ होते. या व्यतिरिक्त तेथे प्रचंड कुवलयापीड हत्ती आणि बलाढ्य मल्ल देखील उपस्थित होते. सिंहाने सामान्य प्राण्यांना सहजपणे ठार मारावे त्याप्रमाणे कृष्णाने त्या हत्तीला आणि असुरांना ठार मारले. कृष्णाने 3 ताडांना जोडून निर्माण केलेले ते प्रचंड जड धनुष्य केवळ एकाच हाताने उचलल्याने क्षणात मोडून टाकले. किती आश्चर्य! त्याने एकाच हाताने अखंडपणे 7 दिवस गोवर्धन उचलून धरला आहे. केवढे आश्चर्य! त्याने प्रलंबासूर, धेनुकासूर, अरिष्टासूर, तृणावर्त, बक्कासूर यासारखे सगळे असुर ठार मारले. किती आश्चर्यकारक! हे सर्व असुर इतके बलिष्ठ होते की स्वर्गातील देवी देवतांदेखील त्यांना घाबरत, परंतु कृष्णाने त्यांना अगदी सहजगत्या ठार मारले. अशा रीतीने श्रीकृष्णाच्या अद्भुत कृत्यांचे उद्धवापुढे वर्णन करीत असताना नंद महाराजांचे हृदय भरून आले. त्यांना पुढे बोलवेना. यशोदा मातेने शेजारीच बसून मुकपणे श्रीकृष्णाच्या लीला श्रवण केले. श्रीकृष्णांसाठी व्याकुळ झालेली ती अव्याहतपणे रडत होती. तिच्या स्तनातून पुत्रस्नेहाने दुधाच्या धारा वाहत होत्या. भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनाने त्यांची झालेली अशी असामान्य विरह व्याकुळ अवस्था पाहून आणि श्रीकृष्णांवरील त्यांच्या असामान्य स्नेहाचा अनुभव करून उद्धवही प्रेमविव्हल झाला. तो त्यांना म्हणाला, प्रिय माता नंद महाराज, तुम्ही अखिल मानवात परम सन्माननीय आहात. केवळ एकमेव तुम्हीच अशा दिव्य भावाने स्मरण करण्यात समर्थ आहात. उद्धव पुढे म्हणाला, श्रीकृष्ण आणि बलराम हे मूळ पुरुषोत्तम आहे. त्यांच्यापासूनच विश्वसृष्टी उत्पन्न होते. ते सर्व पुरुषांमध्ये प्रमुख आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकजण या भौतिक सृजनाच्या निमित्ताने उपादान कारण आहेत. भौतिक प्रकृतीचे नियमन पुरुषावतारांकडून केले जाते आणि ते पुरुषावतार श्रीकृष्ण बलरामांच्या निर्देशाने कार्य करतात. ते आपल्या अंशरूपाने अखिल प्राणीमात्रांच्या हृदयात प्रवेश करतात. तेच प्राण्यांच्या स्मृतीचे आणि विस्मृतींचे स्रोत आहेत. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी याची पुष्टी केली आहे. मी प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित असून माझ्यामुळे जीवाला स्मरण आणि विस्मरण होत असते. मी वेदांताचा मूळ करता आहे आणि मीच वेदांना वास्तविकपणे जाणणारा आहे. उद्धव यापुढे म्हणाला, जर मनुष्य मृत्यूसमयी केवळ एक क्षणभर देखील आपले शुद्ध मन कृष्णावर एकाग्र करू शकेन तर तो या भौतिक देहाचा त्याग केल्यानंतर ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशासहित उदयाला येतो त्याप्रमाणे त्याच्या मूळ दिव्य देहाने प्रकट होतो. अशा रीतीने भौतिक जीवनातून मुक्त होऊन तो तत्काळ दिव्यधामात वैकुंठात प्रवेश करतो. कृष्ण भावनेचे आचरण केल्याचा हा परिणाम आहे. जर आपण स्वस्थ आणि गंभीर मनाने या वर्तमान देहात असताना केवळ हरे कृष्ण महामंत्राच्या जपसंकीर्तनाने श्रीकृष्ण भावनेची साधना केली तर आपल्याला मृत्यूसमयी श्रीकृष्णावर मन एकाग्र करण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. जर आपण इतके करू शकलो तर आपले जीवन निसंशय यशस्वी होईल. तथापि जर आपण आपले मन भौतिक सुखोपभोगाच्या लोभाने सदैव काम्यकर्मातच गुंतवून ठेवले तर स्वाभाविकपणे मृत्यूच्या वेळी आपणाला अशाच कृत्याचे स्मरण होईल आणि पुन्हा आपणाला भौतिक अस्तित्वाच्या त्रितापांमध्ये गुळपळून निघण्याकरिता 5 भौतिक शरीरात प्रवेश करणे भाग पडेल. सदैव कृष्ण भावनेत निमग्न होऊन राहणे हा वृंदावनवासी जनांचा स्तर होता. कृष्ण भावनेत निमग्न होऊन राहणे सदैव नंद भावनेत निमग्न होऊन राहणे हा वृंदावनवासी जनांचा स्तर होता. नंद महाराज, यशोदा, गोपी श्रीकृष्णाच्या स्मरणात अहोरात्र व्याकुळ झालेल्या होत्या. आपण जर त्यांचे अगदी अंशात्मक देखील अनुसरण करू शकू तर आपले जीवन निश्चितच यशस्वी होईल आणि आपण भगवत धामात वैकुंठावर प्रवेश करण्यास समर्थ होऊ. प्रिय माता, प्रिय तात, उद्धव म्हणाला, तुम्ही आपले मन ज्यांचा विग्रह निराकार ब्रह्मज्योतीचे कारण आहे अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतावर नारायणांवर सर्वथा स्थिर केले आहे. ब्रह्मज्योती केवळ नारायणांच्या शरीराची प्रभा आहे. तुम्ही तर श्रीकृष्ण बलरामांच्या भावपूर्ण स्मरणात सदैव निमग्न प्रभा आहात. तुम्ही तर श्रीकृष्ण बलरामांच्या भावपूर्ण स्मरणात सदैव निमग्न आहात. तुम्हाला कोणते धर्मकृत्य करणे प्राप्त आहे. मी तुमच्याकरिता श्रीकृष्णाचा संदेश आणला आहे. तो लवकरच वृंदावनात येईल आणि तो तुम्हाला सुख प्रदान करेल. मथुरेतील आवश्यक कार्य पूर्ण करून आपण लवकरच वृंदावनाला येऊ असे त्याने वचन दिले आहे. तो आपले वचन निश्चितच पूर्ण करेल. माता तात, तुम्ही खरोखरच भाग्यवानांमध्ये सर्वश्रेष्ठ भाग्यवान आहात. कृष्णाच्या अनुपस्थितीने आपण असे दुःख कष्ट होऊ नका. तुम्ही अगोदरच अष्टप्रहर त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेत आहात तरीही तो तुम्हाला लवकरच भेटेल. वास्तविक पाहता अग्नी ज्याप्रमाणे लाकडात सदैव स्मरण वर्तमान असतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण सदैव सर्व ठिकाणी आणि सर्वांच्या हृदयात वर्तमान आहे. श्रीकृष्ण सर्वांचा परमात्मा असल्यामुळे त्यांचा कोणीही शत्रू नाही आणि मित्रही नाही. त्यांच्या समान कोणी नाही आणि त्यांच्याकडून अधिकही कोणी नाही. त्याला वस्तुतः माता पिता बंधू अथवा नातेसंबंधी नाही. त्याला समाज प्रेम याची आवश्यकता नाही. आपल्याप्रमाणे त्याला 5 भौतिक शरीरही नाही. तो कधी सामान्य प्राणीमात्रांप्रमाणे जन्म घेत नाही. मागील काम्यकर्मांचा परिणाम म्हणून जन्म घेणे भाग पडले जाणाऱ्या सामान्य प्राणीमात्रांप्रमाणे तो कनिष्ठ किंवा वरिष्ठ योनी जन्म घेत नाही. तो आपल्या भक्तांचे संरक्षण करण्याकरिता आपल्या अंतरंगा शक्तीनेच अवतीर्ण होतो. तो प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रभावित
होत नाही, परंतु तो जेव्हा या भौतिक जगात प्रकट होतो तेव्हा तो सामान्य जीवांप्रमाणे भौतिक प्रकृतीच्या प्रभावात कार्य करीत असल्यासारखे दिसते. खरे पाहता ते या भौतिक सृजनाचा देखरेख करणारा आहे आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावात न येताच तो अखिल सृष्टीची रचना धारण संहार करतो. स्वतःभोवती गरगर फिरणारा मनुष्य ज्याप्रमाणे संपूर्ण जग स्वतःभोवती फिरत असल्याचे पाहतो, त्याप्रमाणे आपण चुकीने कृष्ण आणि बलरामांविषयी विचार करतो आणि त्यांना सामान्य मानव असल्याचे समजतो. पूर्ण पुरुषोत्तम कोणाचीही पुत्र असत नाही. तो वस्तुतः सर्वांचा पिता, माता आणि परमनियंता आहे, यात कोणी शंका नाही. जे अनुभवात येत आहे ज्याचा अनुभव होत नाही ते अगदी काही अगोदरच अस्तित्वात आहे, अस्तित्वात नाही किंवा भविष्यात अस्तित्वात येणार आहे. जे काही अतिसूक्ष्म आहे ते जर काही अति प्रचंड आहे, अशा सर्वांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या बाहेर अस्तित्वात नाही. सर्व काही त्याच्यातच विसावलेले आहे, परंतु सृष्ट झालेल्या वस्तू त्याला स्पर्श करीत नाही. नंद महाराजांनी आणि उद्धवाने संपूर्ण रात्र श्रीकृष्णाविषयीच्या चर्चेतच घालविली. सकाळी गोपिकांनी दिवे लावून दह्या लोण्याचे मिश्रण शिंपडून मंगल आरतीची सिद्धता केली. मंगल आरती उरकून त्या दहीमंथन करू लागल्या. अशा रीतीने दहीमंथन करीत असताना दिव्याच्या प्रकाशात त्यांचे अलंकार अधिकच तेजस्वी दिसत होते. हातातील रविदोर ओढताना त्यांच्या हाताचे कर्णकुंडलांचे आणि हातातील कंकणांचे व वक्षस्थळांचे संचलन होत होते. कुंकुमचूर्णाच्या उठीने त्यांच्या मुखावर सूर्योदयाची तुलना करणारी लालिमा आली होती. दधिमंथनाच्या मधुरध्वनीच्या संगतीने त्या श्रीकृष्णाच्या लीलांची गीते गाऊ लागल्या. तो दधिमंथनाचा व त्याच्या गायनाचा स्वर संपूर्ण आसमंतात भरून गेला आणि सर्व वातावरणात विशेष पवित्र झाले. सूर्योदय झाल्यानंतर गोपींनी त्याप्रमाणे नंद महाराजांना व यशोदा मातेला प्रणाम करण्याकरिता आला. त्यांनी उद्धवाचा सोनेरी रथ बाहेर उभा असल्याचे पाहिले आणि आपापसात चर्चा करू लागले. हा रथ येथे कसा? तो कोणाचा आहे? कृष्णाला वृंदावनातून दूर घेऊन जाणारा तो अक्रूर परत आला नाही ना? असे अनेक प्रश्न त्या आपापसात विचारू लागल्या. त्या अक्रूरावर प्रसन्न नव्हत्या, कारण कंसाच्या सेवेत नियुक्त होऊन तो श्रीकृष्णाला मथुरेला घेऊन गेला होता. गोपींनी तर्क केला की अक्रूर दुसरी क्रूर रचना कार्यान्वित करण्याकरिता इथे आला असावा, परंतु त्यांनी पुन्हा विचार केला, आपले नाथ श्रीकृष्ण यांच्या विना आपण केवळ मृत शरीरेच आहोत. अक्रूर अशा मृत शरीराविरुद्ध अधिक कोणते क्रूर कार्य करू शकणार आहे? अशा रीतीने गोपी संभाषण करीत असताना उद्धवाने आपली स्तुती, प्रार्थना आदी प्रातःकर्मे संपन्न केली आणि तो गोपींकडे आला. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील उद्धवाची व्रजयात्रा नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.